सो वन्स अगेन व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आज तुमचं परत वेलकम आहे डे 2 मध्ये. आपण आज शिकणार आहोत अबाउट प्रोफाईल बिल्डिंग अँड कॅराजल पोस्ट कंटेंट क्रिएशन. ठीक आहे. कंटेंट क्रिएशन करणं का महत्वाचं आहे, प्रोफाईल बिल्डिंग का करणं महत्वाचं आहे, याचे बेनिफिट काय, तुम्हाला सर्व गोष्टी मी आज सांगणार आहे. सो सर्वांनी पहिली गोष्ट पेन, त्यानंतर पेपर नोटबुक जे पण असेल सोबत ठेवा. सो हे तुमच्यासाठी हेल्पफुल होईल लर्निंगसाठी आणि प्रॉपर नोट डाऊन करण्यासाठी. ठीक आहे. जस्ट कन्फर्म मी तुम्हा सर्वांना माझी स्क्रीन दिसत आहे का? एकच मिनिट. चला, सेशन स्टार्ट करण्याच्या अगोदर मला कन्फर्म करा किती लोक तयार आहेत सेशनसाठी, शिकण्यासाठी नवीन काहीतरी आज परत. किती लोक तयार आहेत, किती लोक नवीन आहेत? फर्स्ट ऑफ ऑल ज्या लोकांनी आपला गोल टास्क कंप्लीट केला आहे त्यांसाठी कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही पहिली पायरी चढलेली आहे. आता तुम्हाला आपल्या गोलवरती काम करायचं आहे. ज्या लोकांनी नाही केलं त्या लोकांनी ऍटलिस्ट आज तरी करून घ्या. आळशी बनू नका. जोपर्यंत तुम्ही तुमचा गोल शोधणार नाही, तुम्हाला काम करणं का महत्वाचं आहे, तेव्हापर्यंत तुम्हाला अजिबात क्लॅरिटी भेटणार नाही. ट्राय टू अंडरस्टँड. ओके, चालेल. हां, नाव लेट मी नो. तुम्हा सर्वांना माझी प्रोफाईल बिल्डिंगची पीपीटी दिसते का? इज इट विजिबल टू एव्हरीवन? टाईप येस. ठीक आहे. आपला सेशन आज बेसिकली 2 पार्टमध्ये डिवाइड आहे. ओके. पहिल्यामध्ये आपण बेसिक प्रोफाईल बिल्डिंग शिकणार आहोत, म्हणजे आपण कोणत्या कोणत्या मिस्टेक्स अवॉइड केल्या पाहिजे, कोणत्या कोणत्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे, आपण यावरती लर्निंग करणार आहोत. आफ्टर दॅट पार्ट 2 मध्ये आपण शिकणार आहोत की कशा प्रकारे आपण कंटेंट क्रिएशनच्या मदतीने, म्हणजेच चॅट जीपीटीचा वापर करून परत आपण कॅराजल पोस्ट यूज करून लीड्स आणू शकतो आणि आपला एक पर्सनल ब्रँड त्यामध्ये तयार करू शकतो. आणि ज्या लोकांना ही समजा फेसलेस कंटेंट बनवायचं त्यांना हे पण युजफुल आहे. तुम्ही यामध्ये आपला फेस रिव्हील न करता पण खूप चांगल्या प्रकारे यामध्ये पण ग्रो करू शकता. कारण आज मी इंस्टाग्रामवरती बरेच असे सेशन बघितले. सुदेश, डोंट डू दिस प्लीज. एकच मिनिट गाईस. ठीक आहे. ओके, बस कन्फर्म करा. नाव इट इज क्लिअर टू एव्हरीवन. क्लिअर. डन. ओके. सो पहिली गोष्ट मला सांगा, आज तुम्ही ऑनलाईन बिझनेस करताय बरोबर, ऑनलाईन वर्क करता, तर प्रोफाईल बिल्डिंग का महत्वाची आहे तुम्हाला काय वाटतं? प्रोफाईल बिल्डिंग का केली पाहिजे आपण? व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? प्रोफाईल बिल्डिंग का केली पाहिजे? टाईप करा फटाफट सर्वांनी. थोडंसं एंगेज करा. जिवंत लाश बनायचं नाही आपल्याला. येस, फॉर पर्सनल ब्रँडिंग आणि लीड्सला ट्रस्ट बनण्यासाठी. गुड, छान. लोकांना ट्रस्ट इश्यू आतो. ओके, गुड गुड गुड. ओके. हा जो पहिला पार्ट आहे आपला प्रोफाईल बिल्डिंगचा,
हे दोघांना पण यूज होणार आहे. डिजिटल शॉप. ओके, खूप छान. म्हणजे बऱ्याच लोकांना याबद्दल अनुभव आहे की सर, प्रोफाईल बिल्डिंग या करण्यासाठी आपण यूज करतो. बरोबर. चला, मी तुम्हाला या ठिकाणी एक्झाम्पल देतो की प्रोफाईल बिल्डिंग का महत्वाची आहे. युअर प्रोफाईल बिल्डिंग. ओके, हे बघा, पीपल विजिट युअर प्रोफाईल बिफोर दे ट्रस्ट युअर बिझनेस. म्हणजेच लक्षात ठेवा, एखादा व्यक्ती तुमच्या इंस्टाग्रामवरती आला. ओके, त्याला तुमची रील दिसली किंवा पोस्ट दिसली समजा, त्याने काय केलं, तुमच्या अकाउंटवरती क्लिक केला. बरोबर. मग तेव्हा तुमच्या अकाउंटवर त्याला दिसतं की हा जो व्यक्ती आहे, हा व्यक्ती हा काम करतो, किंवा हा व्यक्ती इथून बिलॉंग करतो, हा व्यक्ती मला या प्रकारे हेल्प करू शकतो. सिम्पल. म्हणजे अबाउट यू, की तुम्ही कोण आहात, तुम्ही काय काम करता, आणि तुमच्या कामामुळे त्यांना कसं हेल्प होईल, आणि ते लोक तुमच्याशी कसे कनेक्ट करणार. इंस्टाग्राम प्रोफाईल म्हणजे तुमचं एक डिजिटल व्हिजिटिंग कार्ड. अगोदर कसं होतं, आता पण आहे. ट्रेडिशनल बिझनेसमध्ये आपण काय करतो, आपल्याकडे एक कार्ड असतो छोटासा, बरोबर. पण नाव, जेव्हा आपण ऑनलाईन बिझनेस करतो, आपलं बिझनेसचं कार्ड हेच आहे, जे की आपला इंस्टाग्राम प्रोफाईल झालं, किंवा युट्यूब झालं, किंवा आपण बोलू शकतो स्नॅपचॅट झालं. असे मल्टिपल प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी आहेत. ओके, लक्षात ठेवा. आज समजा, जर तुम्ही तुमची प्रोफाईल व्यवस्थित बिल्ड केलं नाही तर काय होईल यामध्ये सांग. मला सांगा, दोन व्यक्ती आहेत, सॉरी एखादी व्यक्ती आहे, त्याच्यासमोर दोन शॉप आहेत. समजा त्याला काहीतरी, समजा दोन शोरूम आहेत, त्यामध्ये समजा एक क्लॉथ स्टोर समजू शकतो आपण, क्लॉथ स्टोर्स मध्ये आहेत. ओके, तर पहिला व्यक्ती काय करतो, सॉरी एकच व्यक्ती आहे, तो काय करतो, फर्स्ट शॉप बघतो. तो बघतो की पहिला शॉप आहे, त्यामध्ये पूर्ण क्लीननेस आहे, दिसायला चांगला आहे, त्यामध्ये पूर्ण सर्व गोष्टी स्वच्छ आहेत, प्रॉपर त्यामध्ये कपडे व्यवस्थित अलाइनमेंट करून ठेवलेले आहेत. ओके, दुसरं शॉप आहे, त्यामध्ये काय पण व्यवस्थित नाही, लाइटिंग बरोबर नाही, कचरा खाली पडलेला आहे, कोणी त्या ठिकाणी हेल्प करणार नाही, कोणती गोष्ट प्रॉपरली आल्याने त्यामध्ये नाही. ते मला सांगा, आपण कोणतं चूज करणार, आपण पहिला जाणार की सेकंडला जाणार. आपण वी गो टू फर्स्ट, बरोबर. कारण ते आपल्याला क्लीन वाटलं, कारण ते आपल्याला चांगलं वाटलं, कारण ते आपल्याला नीट वाटलं. मग त्या प्रकारेच हा तुमचा इंस्टाग्राम जो आहे, इट इज युअर डिजिटल कार्ड. तुम्हाला ऑनलाईन बिझनेसमध्ये ग्रो करण्यासाठी हे नेसेसरी आहे. जर तुम्ही हे केलं नाही तर लोकांना इझिली ट्रस्ट होणार नाही. ट्राय टू अंडरस्टँड. ओके, आणि जो तुमचा फर्स्ट इम्प्रेशन म्हणजेच तुमचा फर्स्ट ट्रस्ट बिल्ड करतो. ते म्हणतात ना, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन म्हणून. त्यामुळे तुम्हाला प्रोफाईल व्यवस्थित बिल्ड करणं महत्वाचं आहे. तुम्हाला जे सांगितलं होतं मी, की इंस्टाग्राम प्रोफाईल म्हणजे काय, आता बेसिकली तुमची प्रोफाईल पाहिल्यानंतर लोकांना 10 सेकंदामध्ये समजतं की मी यांना फॉलो केलं पाहिजे, किंवा याला इग्नोर केलं पाहिजे, किंवा यांना मी कनेक्ट केलं पाहिजे. बेसिकली हे बघा, आपण प्रोफाईल बिल्डिंग मध्ये काय म्हणजे आपल्या प्रोफाईल मध्ये काय असतं, बेसिकली आपण कोण आहोत, तुम्ही काय करता, तुम्हाला लोक फॉलो का करावं, किंवा लोक तुमशी कॉन्टॅक्ट का केलं पाहिजे. बरोबर. लक्षात ठेवा, तुम्ही जितकी सिंपल आणि अट्रॅक्टिव्ह, युनिक अशी प्रोफाईल बिल्ड करणार, तितकं तुम्हाला बेटर रिझल्ट येतो. तुम्हाला पुढे मी एक्झाम्पल देणार आहे. मी आज तुमच्यासाठी बरेच एक्झाम्पल आणलेत, कमीत कमी 6 ते 7 तुम्हाला मी आज बायो तयार करून आणलेत. ओके, म्हणजेच लक्षात ठेवा, तुमच्या बायोमुळे, तुमच्या कंटेंटमुळे, तुमच्या प्रोफाईलमुळे एखादा व्यक्ती फक्त विदिन 10 सेकंड डिसाईड करतो की या व्यक्तीला फॉलो करू, ब्लॉक करू, की मी याला मेसेज करू, जे पण असेल ते. मग त्यामुळे तुम्हाला
यावरती काम करणं महत्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता पहिली गोष्ट, सर्वात महत्वाची गोष्ट, एखादा व्यक्ती आपल्या इंस्टाग्रामवरती आला, तो सर्वात पहिली गोष्ट ऑब्झर्व काय करतो, तो आपली फोटो. समजा तुम्ही विचार करा ना, जेव्हा जेव्हा तुम्ही नवीन व्यक्तीची प्रोफाईल बघता किंवा अकाउंटला गेला ना, तुम्ही का ऑब्झर्व करता, अकाउंट काय करतो आपण, त्यावरती फोटोवरती क्लिक करतो, बघतो की फोटो कशी आहे. बरोबर ना? किती लोकांनी केलंय, मी पण करतो. किती लोकांनी केलं असं, की एखादा व्यक्ती आहे, त्याने मला फॉलो केलाय, आता मी काय केलंय, त्याच्या आयडीला ओपन केलं, त्यांचा मी फोटोला बघितलं. आपण करतो. का करतो बरं? म्हणजे हा व्यक्ती आहे का नाही, हे कसा व्यक्ती आहे, आणि त्या फोटो आपण त्यांना जज पण करतो कुठं ना कुठं. अग्री करता? बरोबर. समजा एखाद्याने त्या ठिकाणी काहीतरी रिगार्डिंग बिझनेस ठेवलंय, मग त्याला आपण समजतो की हा जो व्यक्ती आहे थोडासा बिझनेस टाईप मधला व्यक्ती आहे. किंवा त्याने काहीतरी ठेवले असे क्रिंज कंटेंट, फॉर एक्झाम्पल समजा लव झालं किंवा काही हिट झालं, अशा गोष्टी त्यांनी ठेवल्या की आपल्याला समजतं की हा व्यक्ती असा आहे. बरोबर. मग त्यामुळं तुम्हाला तुमची प्रोफाईल कशी ठेवली पाहिजे मला हे पण सांगतो आता मी. म्हणजे बेसिकली हे किती महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, इट इज ऑल फॉर बिगिनर्स. ओके. पहिली गोष्ट, प्रोफाईल पिक्चर ठेवताना तुम्हाला काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे फोटो तुमची क्लिअर असली पाहिजे, फेस त्यामध्ये क्लिअर असलं पाहिजे, दिसलं पाहिजे तुम्हाला, समोरच्या व्यक्तीला इझिली दिसलं पाहिजे. तुम्हाला ते मी माझ्या याच्यावरती शो करणार आता. ठीक आहे. बट ना तुम्हाला फक्त मी एक्झाम्पल देतोय. त्यानंतर प्रयत्न करा, तुम्ही जे फोटो ठेवणार, इट शुड बी प्रोफेशनल फोटो. वाटली पाहिजे की हा ही योग्य फोटो आहे किंवा ही ओरिजिनल फोटो आहे आणि या व्यक्तीवरती मी ट्रस्ट करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर प्रयत्न करा की तुम्ही प्रोफाईलमध्ये तुम्ही काहीतरी लाईक स्माइल देत आहात, तुमच्यामध्ये एक कॉन्फिडन्स आहे, युआर स्पीकिंग, युआर टॉकिंग, पण तुमचा फेस असा असला पाहिजे. आणि कोशिश करा की तुमची फोटो थोडीशी ब्राईट असली पाहिजे, म्हणजे कॅमेरा लाईट नाहीये, कॅमेरा दिसत नाही चेहरा पूर्ण क्लिअरली, असं नको आहे. तर प्रोफाईल फोटो कशी ठेवायची, क्लिअर फेस, प्रोफेशनल लुक, स्माइल आणि ब्राईट फोटो. ठीक आहे. लक्षात ठेवा, प्रोफाईल फोटो अपलोड करताना ग्रुप फोटो अपलोड करायचे नाही आपल्याला. किंवा आपल्या घरामध्ये जनरली मांजर, छोटं कुत्रा, हे असतं, डॉग असतो, पपी असतो, त्याची फोटो किंवा बाईकची फोटो किंवा गाडीचे फोटो किंवा कंपनीची फोटो, त्या गोष्टी तुम्हाला आवड करायची, कारण अकाउंट तुमचं आहे, कंपनीचं नाही. अकाउंट तुमचं आहे तेव्हा पपीचं नाही, त्या कुत्र्याचं नाहीये. हो ना? समजलं? त्यामुळं तुम्हाला फोटो तुमची ठेवणे गरजेची आहे. ब्लर नको, डार्क नको, अशी फोटो ठेवा जे लोकांना इझिली भेटलं वाटतं की हा जो व्यक्ती जेन्युइन व्यक्ती आहे. हे बघा, तुम्ही सिम्पल कॉन्सेप्ट ठेवा. बिझनेसला, आपल्या कामाला, आपण जे पण ऍक्टिव्हिटी करतो ना, प्रयत्न करा प्रत्येक गोष्ट नॉर्मल सिम्पलच ठेवत जावा. प्रोफाईलला पण जास्त क्रिंज करायचं नाही. सिम्पल. ठीक आहे. हे झालं आपलं सेकंड पार्ट. आता युजर नेम काय ठेवायचं, कसं ठेवायचं. गाईज मला कन्फर्म करा एक वेळेस, तुम्ही नोट डाऊन करत आहात ना? टाइप मी, टाइप येस, अगर जर तुम्ही नोट डाऊन करता तर टाइप करा फटाफट सर्वांनी. गुड. येस, गुड 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 गुड. या. हा. आता आहे युजर नेम सर कसं ठेवलं पाहिजे. बऱ्याच लोकांनी मला काल मेसेज केला की सागर सर, मी माझी प्रोफाईल बनवली आहे, आता यामध्ये मी युजर नेम काय ठेवू, कसं करू, मला समजत नाही, मला गाईड करा. ठीक आहे. कुठे गेलं?
पहिली गोष्ट लक्षात ठेवा, युजर नेम पण सिम्पल ठेवा. जितकं सिम्पल असेल तितकं बेस्ट. सिम्पल, इझी टू सर्च अँड इझी टू रिमेंबर. मी तुम्हाला या ठिकाणी काही एक्झाम्पल दिले आहेत, गुड एक्झाम्पल आणि बॅड एक्झाम्पल्स. पहिले बघूया आपण बॅड एक्झाम्पल्स. तुम्ही अगोदर समजा बिझनेस स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही काय ठेवलं असेल, मी किंग आहे, मी क्वीन आहे, बॉस आहे, मी हिरो आहे, मी कुल बॉय आहे. असतं ना काही लोकांचं की पप्पा की परी, मम्मी का लाडला, असतं ना, महाकाल की दिवाणी. मी कोणाला हे करत नाही, पण तुम्हाला सांगतो मी, बिझनेसमध्ये जेव्हा प्रोफेशनली आपण वर्क करतो तेव्हा तुम्ही त्या गोष्टी अवॉइड करा. त्या गोष्टी चालत नाहीत. मी तुम्हाला या ठिकाणी काही एक्झाम्पल दिले सिम्पल मध्ये. आता याचा अर्थ असं नाही की तुम्ही हेच कॉपी करणार. थोडस अशा प्रकारे ठेवू शकता. सागर बोरे ठेवलं मी, कोच सागर ठेवलं मी, सागर ऑफिशियल ठेवला, सागर अंडरस्कोर डिजिटल ठेवला, सागर एफलेट ठेवलं. तुम्हाला फक्त मी एक्झाम्पल दिलेलं आहे, असं नाही की तुम्ही हेच कॉपी करणार. फक्त तुम्हाला आयडिया दिली यामध्ये मी. ओके. तुम्हाला एक बेसिक यामध्ये आयडिया होऊन जाईल. तर हे तुम्हाला क्लिअर झालं. अबाउट युजर नेम. युजर नेम का ठेवलं पाहिजे? प्रयत्न करा जास्ती अंडरस्कोर्स, जास्ती नंबर्स त्यामध्ये ऍड करू नका. एखादे नंबर, दोन नंबर, इट इज ओके. नंबर, नाव शॉर्ट ठेवा. तुमचे ओरिजिनल नाव ठेवू शकता, थोडंसं युनिक ठेवू शकता. आता मी तुम्हाला माझं सांगतो की मी कसं ठेवलं नाव. माझं वेकअप अंडरस्कोर सागर, म्हणजे माझ्या नावामध्ये पण एक मोटिवेशन भेटतं की वेकअप, उठा, काम करा. सोच, एक मिनिट guys. ओके. सो गेस, त्यानंतर लक्षात ठेवा, जे पण आपण नाव ठेवणार, इट्स सपोज टू बी व्हेरी व्हेरी इझिली. ओके. आणि सिम्पली सर्च करायला पाहिजे, इझी असलं पाहिजे. ठीक आहे. सागर भरे मी नाव ठेवलं या ठिकाणी माझं, स्पोर्ट सागर, वेकअप सागर. तर प्रयत्न करा सिंपल असं नाव ठेवा. माझे स्क्रीन शेअरिंग पॉज झाले का? दिसत नाही का स्क्रीन माझी? एक मिनिट, एक मिनिट, सॉरी. हा, ठीक आहे. आता हे बघा, हे झालं आपला पहिला पार्ट. कसं? युजर नेमचा. आधी यामध्ये तुम्हाला मी काय आहे, एक लाईव्ह तुम्हाला मी एक्झाम्पल देणार आहे की कसं असलं पाहिजे बेसिकली. युजर नेम आणि बायो. ठीक आहे. आपण काय केलं, अगोदर आपला जो मेन असतो वरती, बेसिकली इंस्टाग्राम मध्ये एक असतो, एक मेन नेम असतो, एक असतो युजर नेम. युजर युजर नेम आपण वरती ठेवतो. सेकंड गोष्ट म्हणजे आपलं जो मेन नेम असतो ना, ज्यामध्ये मी माझं नाव ठेवणार आणि मी काय करतो ते लिहिणार त्या बेसिकली त्यामध्ये. तुम्हाला मी एक्झाम्पल पण शो करणार आहे. युजर नेम मध्ये बेसिकली ते प्रोफाईल नेम असतो. युजर नेम त्याला म्हणू नका, ते थोडंसं मिस्टेक झालं असेल. ओके. दॅट इज कॉल्ड प्रोफाईल नेम. प्रोफाईल नेम मध्ये तुमचं नाव, तुम्ही काय करता. सागर भुरे, तुम्हाला या ठिकाणी एक्झाम्पल दिलं मी, सागर भुरे ॲफिलिएट कोच, डिजिटल मार्केटर झालं किंवा हीलर झालं किंवा फ्रीलान्सर म्हणू शकतो आपण. ठीक आहे. तुम्हाला तसं नाव ठेवायचं. तुम्हाला पुढे एक्झाम्पल देणार आहे. त्यानंतर आहे बायो. बायोमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कमीत कमी ह्या चार गोष्टी असल्या पाहिजे की तुम्ही कोण आहात, तुम्ही काय करता,
आणि तुम्ही लोकांना कशी हेल्प करता. हे पण लिहून घ्या फटाफट सर्वांनी. तुम्ही कोण आहात, तुम्ही काय करता, आणि तुम्ही लोकांना कशी हेल्प करणार. त्यासोबत CTA म्हणजे समजा लीडने बघितला मेसेज, लाईक बघितला की मी तुम्ही हे करता. ओके. त्यानंतर त्यांनी तुम्हाला कसं कनेक्ट केलं पाहिजे. ठीक आहे. हे लिहून घ्या. डन टाईप करा. समजलं असेल तर मी तुम्हाला पूर्ण सिम्पल सांगतो, तुम्हाला काही मी कॉम्प्लिकेट करत नाही या ठिकाणी, कारण जितकं सिम्पल होईल तुम्हाला तितके यामध्ये लवकर समजेल. ठीक आहे. कॉम्प्लिकेट होते का, नाही ना. कन्फर्म मी प्लीज, लेट मी नो. डन राईट. ठीक आहे. हा, तुमच्या आता प्रॉब्लेमचं सोल्युशन की सर बायो मी प्रयत्न केलाय, मला समजत नाही की काय काय टाकू, काय कसं कसं करू. मला बऱ्याच लोकांनी विचारलं की सर मी कसं टाकू, काय टाकू, मला समजत नाहीये. मग तुम्हाला या ठिकाणी मी आणखीन काही आता लाईव्ह एक्झाम्पल दिलेत का, हे तुम्ही पाहू शकता. हे बघा, बायो साठी एक्झाम्पल्स. पहिलं काय केलं मी, फॉर ॲफिलिएट मार्केटिंग कंटेंट क्रिएटर टाकलं. त्यानंतर लक्षात ठेवा, हे तुम्ही टाकणार ना, जेव्हा तुम्ही तुमचं नाव टाकता मेन, नावाच्या खाली तुम्ही हे गोष्टी ऍड करणार बरं का. जो आपला प्रोफाईल नेम असतो त्याच्या खाली तुम्ही हे ऍड करणार. ओके. त्यानंतर लक्षात ठेवा, ॲफिलिएट मार्केटिंग अंडरस्कोर कंटेंट क्रिएटर टाकलं मी. हेल्पिंग बिगिनर्स टू लर्न डिजिटल स्किल्स, बिल्डिंग अन ऑनलाईन बिझनेस विथ कन्सिस्टन्सी. आणि त्यांना कनेक्ट करण्यासाठी मी काय केलं, खाली बोलले की CTA दिला, एक्सप्लोर द लिंक बिलो, आणि त्या ठिकाणी मी माझी लिंक दिली. तुम्हाला शेवट मी अगोदर सांगितलं की तुम्ही काय करणार, 3 पॉईंटामध्ये कव्हर करणार, 3 ते 4 पॉईंट, की तुम्ही कोण आहात, काय करता, कशी हेल्प करणार, कसे कॉन्टॅक्ट करणार. मी या ठिकाणी पहा, मी या ठिकाणी काय लिहिलं की मी एक ॲफिलिएट मार्केटिंग करतो, मी कंटेंट क्रिएशन करतो, मी लोकांना स्किल शिकायला हेल्प करतो. ओके. आणि ते माझ्यासोबत कसे कनेक्ट झाले पाहिजे, इतकं सिम्पल यामध्ये लिहिलं आहे मी. दुसरं एक्झाम्पल घ्या, डिजिटल मार्केटचं घ्या. समजा जर तुम्ही सोशल मीडिया मॅनेजमेंट करता तुम्ही, मग तेव्हा तुम्ही हे वापरू शकता की बाबा हेल्पिंग बिझनेस टू ग्रो ऑनलाईन, शेअरिंग मार्केटिंग टिप्स, कॉन्टॅक्ट बिलो और कनेक्ट बिलो फॉर डिटेल्स. त्यानंतर समजा इथे फ्रीलान्सर आहे, तुम्ही त्यामध्ये आपलं नाव टाकला, त्याच्या खाली तुम्ही टाकलं की सोशल मीडिया कंटेंट डिझायनिंग, हेल्पिंग ब्रँड्स टू बिल्ड देअर ऑनलाईन प्रेझेन्स, लर्निंग क्रिएटिंग अँड ग्रोईंग एव्हरी डे, लेट्स कनेक्ट. तुम्ही ऑब्झर्व करा, प्रत्येक कंटेंटमध्ये काय केलं मी मी शो केलं की मी कोण आहे, मी काय करतो, मी कशी हेल्प करतो, आणि कसे लोक कॉन्टॅक्ट केले पाहिजे. या 4 गोष्टी या प्रत्येक 4 लाईनमध्ये आहेत. तर तुम्हाला आजपासून लक्षात ठेवायचं, तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घ्या, तुम्हाला युजफुल होईल गाईज. ओके. सर्वांनी आपल्या निशनुसार अशा प्रकारे आपली एक बायो तयार करू शकता. ठीक आहे. क्लिअर. टाईप करा जर तुम्ही येस, जर तुम्ही याचा स्क्रीनशॉट किंवा तुम्ही लिहून घेतला असेल, टाईप येस. डन. ठीक आहे. गुड गुड गुड, छान छान छान. ओके डन. नाव तुम्हाला आणखी यामध्ये 2 एक्स्ट्रा मी एक्झाम्पल दिले आहेत, की मी समजा मी आहे हिलर, मी हिलिंग शिकवतो, मग तेव्हा मी लिहिलं की हिलिंग, मेडिटेशन, सेल्फ ग्रोथ, हेल्पिंग पीपल टू बिल्ड देअर इनर पीस, हिलिंग सेशन ॲट अ टाइम, लर्न मोर फॉर बिलो, सॉरी लर्न मोर फॉर बिलो असं काहीतरी टाकलं परत. आणखीन समजा मी ट्रेनिंग करतो, मी किंवा मी लोकांना ट्रेन करतो मी, मी ट्रेनिंग टाकलं, लर्निंग इम्प्लिमेंटेशन, हेल्पिंग पीपल टू बिल्ड देअर प्रॅक्टिकल स्किल्स, लर्न टुडे अप्लाय टुमारो, मोर इन्फॉर्मेशन बिलो. म्हणजे हे ना
मी तुम्हाला फक्त एक्झाम्पल दिले. आपल्या निशनुसार तुम्ही असा कंटेंट टाकू शकता. तुम्ही याचे स्क्रीनशॉट घ्या, तुम्हाला एक आयडिया होऊन जाईल. समजा जरी तुम्हाला आयडिया नाही आला, मग तेव्हा तुम्ही हा जो स्क्रीनशॉट घेतलेला आहे, चॅट जीपीटीला जावा, त्याला सांगा मी हे काम करतो, मला एवढं मी मदत करतो. तुम्हाला चॅट जीपीटी मध्ये हेल्प करून टाकेल. ठीक आहे, क्लिअर? टाइप क्लिअर इज क्लिअर गेस, टाइप क्लिअर, टाइप क्लिअर फटाफट सर्वांनी. आय एम गोइंग फास्ट. हे बघा, मी प्रयत्न करतो आज सेशन जो आहे जितकं सिम्पल होईल, जितकं प्रॅक्टिकल असेल तितकं बेटर आहे, कारण हेच महत्वाचं आहे कुठे ना कुठे. ओके, डन. त्यानंतर आपली हायलाइट कशी असली पाहिजे. बऱ्याच लोकांना सर असा प्रश्न येतो की सर मी हायलाइट मध्ये का घातलं पाहिजे. तर तुम्ही लक्षात ठेवा, अगोदर समजा की हायलाइट काय महत्वाचे. हायलाइट म्हणजे तुमचा एक पोर्टफोलिओ. मला सांगा, किती लोकांना माहिती आहे की पोर्टफोलिओ काय असतं, व्हॉट इज पोर्टफोलिओ. किती लोकांना माहिती आहे? टाईप येस माहिती असेल तर, नसेल तर टाईप नो. टाईप येस इफ यू नो, टाईप नो इफ यू डोंट नो. पोर्टफोलिओ, नो 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 नो. ठीक आहे, लक्षात ठेवा. पोर्टफोलिओचा अर्थ काय असतो माहिती आहे का? तुम्ही एखादी काम करताय आणि त्या कामाचा डेटा तुम्ही एका फाईलमध्ये ठेवलेला, जमा केलेला आहे. सिम्पल, व्हेरी व्हेरी इझी लँग्वेज मध्ये तुम्ही काम केलंय, तुम्ही त्याचा डाटा एका फाईलमध्ये सेव्ह केलेला आहे आणि तुम्ही ते डेटा आपल्या क्लायंटला पाठवण्यासाठी वापरतो, आपल्या कस्टमरला पाठवतो. सिम्पल, समजलं? खूप सिम्पल आहे, व्हेरी इझी. मग त्या प्रकारे आपण आज हायलाइट मध्ये ना काय काय ऍड करू शकतो, म्हणजे आपल्या लोकांना ट्रस्ट होण्यासाठी, आपण लोकांना की हा मी ही गोष्ट करतो किंवा मी ही गोष्ट केलेली आहे यासाठी. हायलाइट इज इक्वल टू युअर प्रोफाईल पोर्टफोलिओ. हायलाइट पाहून लोकांना तुमच्याबद्दल लगेच समजलं पाहिजे की हा व्यक्ती जो आहे हा काम करतो, किंवा हा प्लॅटफॉर्म आहे, याने इतकं अचिव्हमेंट केलेली आहे, या ठिकाणी इतके लोक ग्रो करत आहेत, हा इतकी सर्व्हिस देतो, ट्रेनिंग देतो, ह्यांची कंपनी ही आहे. या गोष्टी यामध्ये असतात बेसिकली. हायलाइट म्हणजे तुमचा तो असतो एक पोर्टफोलिओ, ज्यामध्ये क्लायंट येतात, आपले हायलाइट बघतात, त्यांना समजते की हा व्यक्ती जेन्युइन आहे, मग तेव्हा तुम्हाला ते लोक कॉन्टॅक्ट करतात. सिम्पल. मला सांगा, आपण जेव्हा तुम्ही इंस्टाग्रामवरती येता, तुम्ही लोकांचे हायलाइट बघता ना, बघता ना, त्यांनी कुठे कुठे फिरलेला आहे, त्यांनी काय टाकलं आहे, आपण पूर्ण गोष्टी ऑब्झर्व करतो, बरोबर? सिम्पलशी गोष्ट आहे. मग त्या प्रकारेच जेव्हा एखादी लीड तुमच्याकडे येते, तेव्हा त्यांना आपल्या या हायलाइटच्या माध्यमाने ॲज अ पोर्टफोलिओ म्हणून त्यांना ह्या सर्व गोष्टी क्लिअर करतो की मी कोण आहे, माझे रिझल्ट्स काय आहेत, मी ट्रेनिंग घेतो की नाही, मी सर्व्हिस देतो की नाही, कंपनी कोणती आहे, प्रोडक्ट कोणते आहेत, सर्व्हिस कोणती आहे. ठीक आहे, तर आपण हायलाइटमध्ये या 5-6 गोष्टी पण ऍड करू शकतो कमीत कमी. बाकी बरेच ऑप्शन्स आहेत. अबाउट पर्सनल लाईफस्टाईल झालं, लाईफस्टाईल झाली, ट्रॅव्हलिंग करतो मी ते टाकू शकता. बट ॲज बिगिनर लेवलला जर तुमच्याकडे कोणताही डेटा नसेल तर तुम्ही फक्त अबाउट मी, आपल्या कंपनीमध्ये ज्या लोकांनी अचिव्हमेंट केले आहे, ज्या लोकांनी आपलं टेस्टमोनियल बनले, त्या लोकांना तुम्ही टेस्टमोनियल टाकू शकता. ट्रेनिंग्स होतात, तुम्ही ते टाकू शकता. सर्व्हिस तुम्ही काय देता, किंवा कंपनी कोणती आहे, किंवा आपण या ठिकाणी काय काय शिकतो, तुम्ही ते टाकू शकता. FAQs म्हणजे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स, म्हणजे लोक तुम्हाला प्रश्न करतात ना की सर या ठिकाणी
लॅपटॉप लागेल का, त्यामध्ये वयाची अट आहे का, कंपनी लिगल आहे का, सेफ आहे का, माझी इन्कम होईल का, ट्रेनिंग होतात का, जे पण क्वेश्चन येतो ना, दॅट इज कॉल्ड FAQ, फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन. मग तो त्या कॅटेगरीमध्ये येतो. आपल्या कंपनीमध्ये समजा तुमच्या लीडने तुम्हाला बोललं की सर प्रोडक्ट कोणते आहेत आपल्या कंपनीमध्ये, मग तेव्हा तुम्ही आपला एक फोल्डर तयार करणार, आपली एक हायलाईट तयार करणार, ज्यामध्ये आपण कंपनी काय करते, कोणते कोणते कोर्सेस आहेत, काय शिकायला पडतं, तुम्ही त्यामध्ये पूर्ण गोष्टी ऍड करता. सिम्पल आहे. ठीक आहे. हे असतं अबाउट हायलाइट. समजलं गाईस? टाईप क्लिअर इफ समजलं तर, टाईप क्लिअर इफ समजलं तर, क्लिअर. येस, गुड 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 गुड, छान. ओके. नाव कॉमन मिस्टेक्स जे आपण अवॉइड केले पाहिजे प्रोफाईल बिल्ड करताना. ठीक आहे. हे बघा, म्हणजेच पहिली गोष्ट, रॅन्डम युजर नेम. काय पण युजर नेम टाकला, त्या युजर नेमचा सेन्स बनत नाही. कूल बॉय किंवा काय पण, म्हणजे एक प्रकारचं टाकतात ना लोक त्या प्रकारे. ब्लर फूट नको, तुम्हाला अगोदर सांगितलं होतं मी. एम्प्टी बायो, तुम्ही काय करता पण तुमच्या बायोमध्ये तुमच्याबद्दल इन्फॉर्मेशनच नाही. मग तुमची लीड तुम्ही ट्रस्ट कसं करणार, किंवा त्यांना कसं माहिती होईल की हा व्यक्ती ही गोष्ट करतो म्हणून. बरोबर ना? आणि समजा CTA देण्यासाठी आपण त्यामध्ये आपला कॉन्टॅक्ट टाकलं नाही, किंवा आपण त्यामध्ये कोणती लिंक प्रोव्हाइड नाही केली, लोकांना समजणार कसं आपण ते कॉन्टॅक्ट करण्यासाठी? बिलकुल. यामुळे काय होतं, कन्फ्युजन होतं की बाबा कसं होईल का, म्हणजे काय व्यक्ती हा काय करतो, त्यांना क्लॅरिटी भेटत नाही, कन्फ्युजिंग इन्फॉर्मेशन त्यांना भेटतंय. लक्षात ठेवा, सिम्पल प्रोफाईल इज इक्वल टू प्रोफेशनल प्रोफाईल. आणि तुम्हाला सांगितलं की जास्त क्रिंज बनवू नका. ज्यामुळे जास्त आपण समजा, जास्त आपण स्टिकर्स वापरले, इमोजी वापरले, जास्त अंडरस्कोर वापरले, काहीतरी क्रिंज कंटेंट वापरला, नका वापरू. सिम्पल, व्हेरी व्हेरी सिम्पल. ठीक आहे. लक्षात ठेवा, गोल्डन रूल याचा असा आहे की 10 सेकंड रूल, म्हणजे ह्याचं नावाचं आहे 10 सेकंड रूल म्हणून. जर एखाद्या व्यक्तीला 10 सेकंदात तुम्ही कोण आहात, तुम्ही काय करता, हे जर समजलं तर तुम्हाला तो व्यक्ती इझिली जज करतो की हा व्यक्ती हास्य करतो किंवा हे करतो. जर तुम्ही ह्या गोष्टी मेंटेन केल्या तर समोरचा तुम्हाला इझिली आयडेंटिफाय करतो. मग त्यामुळं आपलं बायो, युजर नेम, प्रोफाईल फोटो, हायलाइट्स पूर्ण महत्वाचं आहे. क्लिअर? क्लिअर? टाईप क्लिअर गेस. डन. लिंक कशी टाकायची तुम्हाला सांगतो नंतर मी, ठीक आहे? डोंट वरी. गाइस लक्षात ठेवा, दिस इज नॉट ओनली फॉर अफिलिएट मार्केटर, दिस इज फॉर फ्रीलान्सर ऑल्सो. त्यामध्ये आपण ते पण करतो. समजा जर तुम्ही तुमची प्रोफाईल तयार केली फ्रीलान्सरसाठी, तेव्हा तुम्हाला पण ह्याच गोष्टी लागतात. ठीक आहे. क्लिअर? क्लिअर कर घ्या सरांनी मला. क्लिअर क्लिअर क्लिअर. टाईप क्लिअर फास्ट. नाव हे बघा आता, दिस इज सर्वात इम्पॉर्टंट टास्क, जे तुम्ही आज सिंपल भाषेमध्ये विदिन जस्ट हाफ एन आवर शिकलेले आहात. तुम्हाला त्याला आता इम्प्लिमेंट करायचं आहे. चेक करा प्रोफाईल फोटो कशी आहे, चेक करा युजर नेम कसा आहे, चेक करा नाव कसं आहे, चेक करा बायो ठीक आहे का नाही, लिंक, किंवा समजा इफ इन केस पॉसिबल तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली CTA देऊ शकता लिंकच्या ऐवजी पण.
CTM मध्ये आपण कॉन्टॅक्ट मी फॉर मोर डिटेल्स, DM me ready for more details, टाईप इन्फो फॉर मोर डिटेल्स किंवा माहितीसाठी रेडी शब्द टाईप करा. असं प्रयत्न करा. कीप इट इन मराठी. जर तुमची ऑडियन्स मराठी असेल तर मग मराठी ठेवा. जर तुम्ही हिंदीमध्ये काम करताय किंवा तुम्ही इंग्लिशमध्ये काम करताय तेव्हा तुम्ही इंग्लिशमध्येच ठेवा. पण जेव्हा तुम्ही एखाद्या स्पेसिफिक निशवरती काम करता तेव्हा प्रयत्न करा इंग्लिश आणि मराठी किंवा इंग्लिश प्लस तुमची रिजनल लँग्वेज मिक्स असली पाहिजे त्यामध्ये. म्हणजे लोकांना कनेक्ट पण होईल आणि वाटेल की हा व्यक्ती पण ही गोष्टी करतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. ह्याच स्मॉल चेंजेस आहेत जो तुम्हाला मोठे रिझल्ट्स आणून देऊ शकतात. ठीक आहे, क्लिअर. नाउ गेस इट्स टाइम टू लर्न प्रॅक्टिकल कॅराउजल पोस्ट कंटेंट क्रिएशन राईट नाव. मला सांगा किती लोकांना माहिती आहे की कॅराउजल पोस्ट काय असतात. व्हॉट इज कॅराउजल पोस्ट? सांगू शकाल मला कोणी? आपण इंस्टाग्रामवरती असं स्लाइड करू करू वाचतो ना पोस्टर्स, दॅट इज कॉल्ड कॅराउजल पोस्ट. ठीक आहे, आता तुम्हाला हे सांगणार आहे की आपण कशा प्रकारे या कॅराउजल पोस्टच्या माध्यमाने आपण इझिली आपलं कंटेंट क्रिएशन करू शकतो म्हणून आणि लीड पण जनरेट करू शकतो म्हणून. ठीक आहे, गॉट इट, गॉट इट. मला सांगा इथपर्यंत क्लिअर आहे ना, काय कन्फ्युजन आहे काही? पक्का? चलो खूप छान. नाव तुम्हाला मी सांगणार की आपण कशा प्रकारे आता हे मेन पार्ट आहे. हे पार्ट तुम्ही कोणी मिस करू नका. यामध्ये तुम्हाला फक्त प्रॅक्टिकली बघायचं आहे आता. यू जस्ट हॅव टू ऑब्झर्व गाईज. यू जस्ट हॅव टू ऑब्झर्व, नोट. ओके, मी माझ्या फोननं जॉईन करतो, मला माझी पूर्ण स्क्रीन मी शेअर करणार आहे. प्लीज वेट करा. ओके, केअर ऑब्झर्व पोस्ट. येस, गॉट इट. गस गिव्ह मी 2 minutes. ओके, तर मला सांगा किती लोकांना समजलं की महत्व काय असतं याचं, प्रोफाईल बिल्डिंगचं, प्रोफाईल बिल्डिंग का केली पाहिजे? किती लोकांना समजलं? आणि सांगा मला किती लोकांची प्रोफाईल ऑलरेडी बिल्ड आहे. टाईप मी जर तुम्ही अगोदर प्रोफाईल बिल्ड केली असेल तर. टाईप मी. टाईप मी. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. डन डन, नो इश्यू, नो इश्यू. ओके, ओके. मला सांगा किती लोकांनी कंटेंट टाकायला चालू केलंय. हाऊ मेनी ऑफ यू स्टार्टेड कंटेंट क्रिएशन? इतकं लोकांनी केलंय? वाव, नाईस. मी केलंय सर, मी केलंय. हम्म. ओके, चेंज हवा आहे. अजून वर्क रिलेटेड कंटेंट नाही टाकलं. नो इश्यू. ठीक आहे, मी जॉईन करतोय. मला कन्फर्म करा तुम्हाला माझी स्क्रीन आता शेअर होते का, एकच मिनिट.
हा, लेट मी नो गाइस, इज इट विजिबल फॉर एव्हरीवन? एकच मिनिट. Recording in progress. हॅलो. या, एकच मिनिट. आता क्लिअर आहे आवाज? डन. हा, आता बेसिकली आपण कंटेंट का अपलोड केलं पाहिजे किंवा कोणतं कंटेंट आपण अपलोड केलं पाहिजे. पहिली गोष्ट, आपण समजा आपण काय करणार, एखादी निश आपण पकडणार की बाबा समजा मी कंटेंट टाकणार कोणासाठी, हाऊसवाईफ, मुली, मुलं, जॉब करणारे. ओके, तुम्हाला मग कंटेंट त्या अकॉर्डिंग बनवायचं आहे. आता तुम्हाला या ठिकाणी मी आपण कशा प्रकारे कॅरोसेल पोस्ट बनवू शकतो मला हे सांगणार आहे बेसिकली. ऑलमोस्ट, हा नाही, मी आता आणखी माझी स्क्रीन शेअर नाही केली, डोंट वरी. आय एम नॉट स्क्रीन शेअरिंग माय स्क्रीन एनीवे. ओके, आता मी शेअर करतोय. आपण पोस्ट टाकणार आहोत, आपण आपलं एक पर्सनल ब्रँड क्रिएट करण्यासाठी कंटेंट क्रिएशन करणार आहोत बेसिकली. ठीक आहे, ओके. लेट मी नो हाऊ मेनी ऑफ यू नो माझी स्क्रीन विजिबल आहे गाइस, एव्हरीवन? ठीक आहे, आता आपण काय करूया, आपण चॅट जीपीटीचा वापर करूया. आणि मी तुम्हाला सांगतो की आपण कशा प्रकारे या चॅट जीपीटीच्या माध्यमाने कंटेंट शोधणार आणि कंटेंट शोधून आपण कॅनवाचा उपयोग करून कॅनवाचा पोस्ट तयार करणार म्हणून. आतापर्यंत किती लोकांनी कॅनवा यूज केलाय मला सांगू शकाल? आणि किती लोकांनी समजा कॅनवावरती आतापर्यंत काय पण काम केलं असेल किंवा कोणती पोस्ट बनवली असेल, जे पण असेल ते टाईप मी इफ यू आर अवेअर अबाउट कॅनवा. कॅनवा एक ऍप आहे. ओके, बरेच लोकांना नाही केला. ओके, आता मी काय करणार समजा, आता अगोदर काय करूया आपण, चॅट जीपीटीशी अगोदर आपण इंट्रॅक्शन करूया की मी कोण आहे, मी काय आहे. कारण त्यांना अगोदर माहिती झालं पाहिजे की मी कोण आहे म्हणून चॅट जीपीटीला. बरोबर. आता मी या ठिकाणी काय केलंय, माझं मी कंटेंट ठिकाणी शोध ठेवून म्हणजे कॉपी करून ठेवलंय, मला मध्ये सर्च करता यावं म्हणून. ठीक आहे, समजा आपण चॅट जीपीटी ओपन केलाय. ज्यांच्याकडे चॅट जीपीटी नाही त्या लोकांनी डाउनलोड करून घ्या, रजिस्टर करून घ्या, लॉग इन करून घ्या. कारण जे पण आपण कंटेंट फाइंड करणार पूर्ण या जीपीटीच्या माध्यमाने करणार आहोत. ठीक आहे, आता मी काय करतो, एक्झाम्पल साठी मी ही कॉपी करतोय. आता हे बघा, आता बेसिकली जेव्हा आपण चॅट जीपीटी ओपन करतो ना, तुम्हाला हे पण पूर्ण क्लिअर करून टाकतो. समजा हे असं चॅट जीपीटी वरती आहे बघा, हे वाला. क्लिक ऑन चॅट जीपीटी. जेव्हा तुम्ही ओपन करता तुम्हाला असं इंटरफेस होतो. ज्या लोकांना माहिती आहे त्या लोक सांगतो मी. ओके, हे ऍप आपण काय यूज करतो, हा आपण ऍप वापरतो कारण आपल्या कंटेंटसाठी, आपल्याला रिसर्च करण्यासाठी, आपल्याला जो कंटेंट मिळणार आहे त्या कंटेंटच्या माध्यमाने आपण लीड जनरेट करण्यासाठी किंवा एक पर्सनल ब्रँड किंवा लोकांना व्हॅल्यू देण्यासाठी. आता मी काय करतो, या ठिकाणी हे एक मी पेज ओपन केलेलं आहे. मी या ठिकाणी एक
जे मी कॉपी केलं ते टाकतो की हे हाय चॅट जीपीटी, तू एक टॉप डिजिटल कोच आणि कंटेंट क्रिएशन आहेस, सॉरी कंटेंट क्रिएटर आहेस, असा विचार कर. एकच मिनिट थोडस. हा, आहेस असं ऍक्ट कर आणि मला कंटेंट क्रिएट करून व्हॅल्यू देण्यासाठी आणि लीड जनरेशन करण्यासाठी मदत कर. आपलं गोल काय, की आपण लोकांना व्हॅल्यू देणार, लोकांना काहीतरी शिकवणार, लोकांना काहीतरी गाईड करणार, बरोबर. आणि त्याच्या माध्यमाने आपल्याकडे लीड झाले पाहिजे. अग्री. आता मी काय करतो, हे सर्च केलं समजा. मी त्याला हे का सांगितलं माहितीये का, कारण जेव्हा आपण चॅट जीपीटीशी बोलतो ना, त्याला सांगायला लागतं की तू हे ह्या प्रकारे ऍक्ट कर म्हणून. तो जितका आपण त्याला स्पेसिफिक सांगणार, तो आपल्याला तितका लवकर आणि चांगला रिझल्ट त्यामध्ये देतो. यू विल गेट बेटर रिझल्ट. आता मी काय केलं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, टाकलं की मी एक टॉप डिजिटल कोच आहे आणि मी कंटेंट क्रिएटर आहे, असं ऍक्ट कर आणि मला कंटेंट क्रिएट करून दे व्हॅल्यू देण्यासाठी आणि लीड जनरेट करण्यासाठी. त्यांनी आपण रिप्लाय दिला, हो नक्कीच, मी आता या चॅटमध्ये टॉप डिजिटल कोच, कंटेंट स्ट्रॅटेजिस्ट आणि एक लीड जनरेशन एक्सपर्ट म्हणून तुला मी मार्गदर्शन करतो. त्यांनी तुम्हाला पूर्ण विचारलं, मला तुझ्याबद्दल आधीच माहिती आहे, तू मराठी ऑडियन्सला टार्गेट करतोस, तुझा निश डिजिटल स्किल्स, ऍफिलिएट मार्केटिंग आणि माइंडसेट आहे, हिलिंग आहे, तुझा मेन गोल आहे हाय क्वालिटी लीड्स जनरेट करून त्यांना आपण पर्सनल मेंटरशिप मध्ये कन्वर्ट करणं. ठीक आहे. हे तुम्हाला पाठवून मी कसं करायचं म्हणून, हे तुम्हाला फॉरवर्ड मी शेअर करेन हे वाला. ठीक आहे. आपण जेव्हा लक्षात ठेवा, जेव्हा पण आपण चॅटजीपीटी बोलतो ना, मग तेव्हा त्याला आपण जितकं स्पेसिफिक, जितकं सोपं असेल तितकं लवकर त्याला आपण म्हणजे गोष्टी क्लिअर करणं बेस्ट असतं. स्पेसिफिक गोष्टी. ओके. हे बघा, आता यामध्ये त्यांनी म्हणलं की आपली कंटेंट स्ट्रॅटेजी अशी असेल, म्हणजे स्ट्रॉंग हुक त्यामध्ये आहे, ऑथॉरिटी आहे, व्हॅल्यू आहे, लीड जनरेशन आहे, कन्व्हर्जन स्किल्स आहेत. जेव्हा तुम्ही टाकलं ना, त्याला समजलं की या बिझनेस मध्ये काय काय येतं. त्यामध्ये ऑब्जेक्शन हँडलिंग येते, सक्सेस स्टोरीज, अर्जन्सी येते, क्युरियोसिटी, लीड जनरेशन, त्याला पूर्ण समजून गेलं चॅट जीपीटीला. आता हे आपण जास्ती बघणार नाही, डोंट वरी, ह्याला आपण जास्त डोक्यामध्ये घेऊ नका. हे इग्नोर करा तुम्ही सरांनी सध्याला. प्लीज इग्नोर दिस गाईस, इग्नोर. कारण तुम्हाला कन्फ्युजन यामध्ये होऊ शकतं. तुम्ही याला इग्नोर करा. फक्त आपलं गोल काय, त्याला सांगितलं की तू एक कोच आहे असं ऍक्टिंग कर, तुला मला मदत करायची आहे असं त्याला बोललो आपण. समजा आता मी काय केलं, आणखीन या ठिकाणी मी हे कॉपी करतोय. आता काय केलं मी, त्याला बोलले की तू एक टॉप कोच म्हणून ऍक्ट कर, त्याने बोलले की करतो. आता मी या ठिकाणी त्याला माझ्याबद्दल सांगितलं की मी कोण आहे. तसं तुम्ही काय करणार, तुम्ही सर्वांनी हा कंटेंट वापरा आणि तुम्ही कोण आहे त्याला सांगा, मग तो तुम्हाला तुमच्या प्रकारे रिझल्ट देतो. मी त्याला सांगितलं, मी सागर भोरे एक ऍफिलिएट मार्केटिंग करतो आणि डिजिटल स्किल शिकून इन्कम करायला मदत करतो, आणि तसंच डिजिटल कोच आणि एक मी कंटेंट क्रिएशन पण करतो, आणि कंटेंट क्रिएशनच्या माध्यमाने माझा पर्सनल ब्रँड आणि लोकांना व्हॅल्यू देऊन मी लीड पण जनरेट करतो. मी काय केलं, याला खूप सोपं सांगितलं की मी काय करतो म्हणून, बरोबर. मग आता त्याने काय केलं, सर्च केलं. छान. त्यांनी मला अगोदर दिला अप्रिशिएशन, छान. आता मला तुझी पोझिशनिंग स्पष्ट झालेली आहे, तुझी पर्सनल ब्रँडिंग कशी करायची. ठीक आहे. त्यांनी बोललं तुझे कंटेंट असे असेल, कंटेंटचे पिलर तुझे, तुझं डिजिटल स्किल आहे, पर्सनल ब्रँडिंग झालं, माइंडसेट झालं, रिअल जर्नी, लीड जनरेशन. त्यांनी मला असं कॅटेगरी डिवाइड करून दिले.
तर तुम्ही काय करणार, आपला असा एक प्रॉम्प्ट बनवा, आपला असा एक कंटेंट बनवा जे आपण पोस्ट करणार आणि त्याला आपल्याबद्दल सांगणार की आपण कोण आहात म्हणून. ठीक आहे. त्यानंतर काय करूया आपण, आता हे तुम्ही काय करणार तुमच्या ऑडियन्सच्या अनुसार, तुम्ही हाऊस होल्ड टार्गेट करता किंवा तुम्ही जॉब पर्सनला करताय तुम्ही टार्गेट, हे पूर्ण त्यावर डिपेंड करणार आहे. हे तुम्ही पुढचे पूर्ण इग्नोर करा. ओके. तुम्हाला हे समजायला वेळ लागू शकतो, बट फक्त मी जे सांगतो ते बघा, ते करा. त्याने काय केलं अगोदर, मला हेल्प केली कशासाठी, म्हणजे एक कोच म्हणून. आता त्याला बोलतो की हे बघ, मी अफिलिएट मार्केटिंग करतो ना, तर मला आता असे 5 कंटेंट आयडिया दे. यामध्ये मी हाऊसवाईफ आणि मुलींना टार्गेट करणार आहे. त्यांना डिजिटल स्किल शिकून पुढे जाण्यासाठी मी त्यांना मदत करणार आहे. हाऊसवाईफचे आणि मुलींचे प्रॉब्लेम शोधून मला त्यानुसार काय असेल कंटेंट त्याचा आयडिया दे, आणि ज्यामुळे मला पर्सनल ब्रँड तयार होईल आणि सोबतच मी लोकांना व्हॅल्यू देईन आणि मला त्यामध्ये लीड पण येतील. मी त्याला किती स्पेसिफिक सांगितलं ना, त्याला खूप मी इझी केलं सर्च करण्यासाठी. मग तुम्ही पण असं करणार. तुम्ही काय करता ते सांगा त्याला. आता हे काय करेल माहिती का, हा मला देईल पोस्ट म्हणजे आयडिया कंटेंटसाठी, कॅरादल पोस्टसाठी. या ठिकाणी आपण मेन्शन करू शकतो की मला कंटेंट पाहिजे कॅरादल पोस्टसाठी. मला 5 ते 6 स्लाइड्सचा कंटेंट दे. मी सर्च केला आता, त्याने सर्च केलं, त्याने पूर्ण प्रॉपरली चेक केलं. आता प्रत्येक हाऊसवाईफच्या मनातला प्रश्न त्यांनी आपला एक हुक हुक जनरेट केला. घर सांभाळते पण स्वतःच्या नावाने 1 रुपये कमवत नाही. तिसरे स्लाइड असतील त्यामध्ये. दुसरं, हा हे कंटेंट दिलं की मुली करिअर मध्ये मागे का पडतात, त्यांनी हा कंटेंट दिला. मोबाईल फक्त टाइमपास साठी आहे का. एक मिनिट guys. एक मिनिट guys, एक मिनिट. Guys, please wait for 2 minutes only.
ओके, एक्स्ट्रीमली सॉरी गेस, थोडंसं इश्यू आला होता. ओके. हां. आता तुम्हाला आपण सांगा की कसं प्रकारे आपण इझिली या कॅरोजलच्या माध्यमाने आपण आपला पोस्ट डिझाईन करणार बेसिकली. ओके. कन्फर्म करा मला तुम्हाला माझी स्क्रीन दिसते का? एकच मिनिट. इंटर स्क्रीन. ओके. हो. आता आपण या ठिकाणी काय केलं होतं की आपण आपला कंटेंट शोधला होता. कंटेंट शोधल्यावर आपल्याला आयडिया भेटला की कंटेंट कोणतं पण टाकलं पाहिजे म्हणून. आपण त्याला काय बोललो की मला 5 कंटेंटची आयडिया दे. त्याने मला आपल्याला या ठिकाणी 5 कंटेंटची आयडिया दिलाय. हे झालं फोर्थ सेल्फ कॉन्फिडन्स. त्यानंतर आहे भविष्यात सर्वात महत्वाचं काम सॉरी काय असेल. आज यामध्ये मी कोणतं सिलेक्ट करू मला सांगा. पहिला कुठला? हम्म, हा. प्रत्येक हाऊसवाईफच्या मनातला प्रश्न हवाला क्वेश्चन आहे यामध्ये. करिअर मुली करिअर मध्ये मागे का पडतात. त्यानंतर सॉरी हा. हा. मी कोण सिलेक्ट करू हवाला करू का? मोबाईल फक्त टाइमपास साठी नाही म्हणून. कन्फर्म करा बस. करू चालेल ना? ओके. आता मी काय करणार याला बोलणार हे कॉपी करणार मी. हे घेतलं आधी पोस्ट करूया. याला बोलतो की हा माझा आजचा कंटेंट असेल. तर यासाठी मला तू कंटेंट तयार करून दे. 5 ते 6 स्लाइड्स साठी. आता हे बघा, लक्षात ठेवा आपण जितकं त्याला स्पेसिफिक सांगणार ना तो तुम्हाला तितकं छान कंटेंट देऊ शकतो. आता यामध्ये आपण हे पण टाकू शकतो की हुक थोडासा अट्रॅक्टिव्ह दे. हुक अट्रॅक्टिव्ह दे. ओके. त्यानंतर त्याला सांगतो की CTA फॉलो करून चला आपण त्याला बोलू की CTA मध्ये फॉलो करून पोस्ट शेअर करायला पाठव. लक्षात ठेवा आपण जितकं त्याला स्पेसिफिक कंटेंट देणार तो आपल्याला तितकं बस त्यामध्ये रिझल्ट देतो. आता आपण सर्च करूया. हे बघा सर्च केलं त्याने आपल्याला कंटेंट दिला. हुक काय दिलं त्याने आपण मोबाईलवरती दररोज 4 ते 5 तास वाया घालवतो. पण त्या 4 तासामुळे तुमचं भविष्य बदलते की फक्त वेळ वाया जातोय. त्याने असं हुक दिला. सेकंड स्लाइड मध्ये काय दिलं त्यानं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक, युट्यूब आपण स्क्रॉल करताना वेळ आपला कसा जातो कळत नाही आपल्याला. त्यानंतर कल्पना करा जर आज याच मोबाईलद्वारे दररोज आपण 30-60 मिनिट डिजिटल स्किल शिकली तर काही महिन्यानंतर तुमच्याकडे एक नवीन कौशल्य असेल. बरोबर. फिफ्थ स्लाइड त्यांनी आपला असं कंटेंट दिला. ठीक आहे. आता याने काय केलं यामध्ये फक्त असं मोकळा कंटेंट दिला पण त्याला समजत होतं की आता हे जो कंटेंट आहे ना हा कंटेंट खूप नॉर्मल आहे. हा कंटेंट खूप नॉर्मल आहे. तू मला डीप रिसर्च करून थोडा
रिलेटेबल कंटेंट दे. आता काय करणार, थोडस डीप विचार करणार आणि आपल्याला कंटेंट देणार तो वाला. ओके. ठीक आहे. आता हे बघा, बिगिनर, लक्षात ठेवा, जितकं स्पेसिफिक द्याल तितकं बेस्ट असेल. ठीक आहे. आता याला आपण सर्च करूया. आणि यामध्ये काय केलं त्यांनी, प्रत्येक स्लाइडला ना हेडिंग दिली नाही. आपण बोलू की याला प्रत्येक स्लाइडला हेडिंग पण दे, मग थोडं चांगलं वाटेल. डन. आलं. त्यांनी काय केलं, ह्या वेळेस थोडस डीप रिसर्च केलं, तोच कंटेंट दिला त्यांनी. आणि त्यांनी ज्या आपण सांगितल्या प्रकारे त्याने आपला हेडलाईन पण दिली, बरोबर. त्यामध्ये आपल्याला त्याने कंटेंट पण दिला, डीप रिसर्च पण केली, स्लाइड्स पण वापरले. आता यांनी आपल्याला कंटेंट दिलेला आहे. आता याला आपण कॅनवाचा उपयोग करून याला एडिटिंग करणार, आपण मॉडिफाय करणार. ठीक आहे. हे बघा, त्याने सीटीए मध्ये किती भारी दिले. त्यांनी बोललं की आजपासून एक निर्णय घ्या, जर तुम्हाला असेच रिअल, प्रॅक्टिकल आणि लाईफ बदलणारे कंटेंट पाहायचं असेल तर मला फॉलो करा, आणि हा पोस्ट त्या मैत्रिणीला किंवा हॉट्सअपला शेअर करा जी म्हणते माझ्याकडे मोबाईल आहे पण आता त्याचा उपयोग करायची वेळ लागली. ठीक आहे. आता काय केलं, आपलं हे रिसर्च पार्ट संपला. आता या कंटेंटचा वापर करून काय करणार, आपण कॅनवाचा उपयोग करून पोस्ट बनवणार. मला सांगा, तुम्हाला इथपर्यंत समजलं का टफ जात आहे का समजत नाहीये, सर समजत नाहीये असं काय आहे का परत? हे बघा, जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस नाही करणार तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही बेसिकली. गॉट इट. चला, आपण जर कंटेंट वरती, ओके, आपलं कंटेंट आहे, नाव काय करूया आपण, ओपन करूया कॅनवा ऍप. मी कॅनवा ऑलरेडी या ठिकाणी ओपन करून ठेवलेला आहे, ऍज यू कॅन सी. आता काय करायचं माहितीये का, आपल्याला कॅनवा मध्ये ना कोणतं पण एक आपलं थीम सिलेक्ट करायचं आहे. आणि तो कुठे भेटतो आपल्याला, या ठिकाणी इन टेम्पलेट्स भेटू शकतो तुम्हाला. हे बघा, क्लिक ऑन टेम्पलेट्स. आता आपण इथे सर्च करू शकतो डायरेक्टली की कॅराउजल म्हणून. सर्च केलं, तुम्हाला मल्टिपल या ठिकाणी ऑप्शन्स येतील. हे बघा, त्यांनी आपल्याला या ठिकाणी डिफरंट डिफरंट असे ऑप्शन दिलेत, बरोबर. आपल्याला फक्त एक सिंपल हवा आहे, आपण कोणतं सिंपल पकडूया, सिंपल पकडूया. कुठे गेलं, चला. कुठे गेलं, एकच मिनिट. हा, आता हे माझं एक पेड वर्जन आहे यामध्ये माझ्याकडे. ओके, मी तुम्हाला यूज करून दाखवतो, हे पण इझीच आहे. समजा आपण जर टेम्पलेट्स वरती परत वेळेस, लेट्स गो टू टेम्पलेट, सर्च करूया कॅराउजल म्हणून. कॅराउजल, हे बघा भेटले. आपण यामधले कोणतं पण एखादं सिलेक्ट करूया. समजा आपण हे सिलेक्ट केलं, हाऊ टू फोकस वाला, बरोबर. आता साईज जो आहे ना, हे साईज मोठा आहे थोडस. ओके. आपण समजा
चला ठीक आहे, चालेल चालेल चालेल, काय अडचण नाही. हे ठीकच आहे, यामध्ये काही अडचण येणार नाही. ओके. आता ही आपली आहे कॅरोजल पोस्ट. ह्याला आपण काय करूया, ह्याला आपण डिलीट करूया, आपण याला काढूया बाजूला. समजा की ही एक नॉर्मल असे थिवाचं एक पेज आहे समजा. ओके. बाकी तुम्ही नाही आहे समजूया. ओके. समजा आता जेव्हा आपण असं बँक पेज होतं ना, आपण काय करायचं, लक्षात ठेवा, जेव्हा पण आपण कंटेंट बनवतो ना, काय करायचं, आपण कोणते तरी एक किंवा दोन असे फंड वापरायचे. जास्ती नाही, फक्त एक किंवा दोन. ओके. ज्यामुळे काय होईल, तुम्हाला तुमचं कंटेंट बनवायला इझी सोपं पडेल. आता काय करूया आपण, आता आपला हुक काय होता कंटेंटचा, आपण जाऊया हुक कडे. हुक, हे बघा, थोडस ना लक्ष द्या. ओके गाईस. आता आपला हा हुक काय तुमच्या मोबाईलचा स्मार्ट, सॉरी, उपयोग करायचा. त्याला कॉपी करू आपण. लेट्स कॉपी दिस. कॉपी केलं. चला कॅनवा ओपन करा. इथे आलो आपण. तुम्हाला खाली इथे एक ऑप्शन भेटतो टेक्स्ट म्हणून. चला, तुम्हाला अगोदर ना मी ऑप्शन सांगते कोणते कोणते ऑप्शन्स आहेत म्हणून. पहिला जो ऑप्शन आहे तो आहे टेम्पलेट्सचा, ज्यामध्ये आपण असे PDF, PPT, टेम्पलेट सर्च करू शकतो. दुसरं म्हणजे एलिमेंट्स. आता यामध्ये काय येतं माहिती आहे का, समजा तुम्हाला या ठिकाणी काय स्टिकर हवा आहे. समजा तुम्हाला स्टिकर हवा आहे एरो मार्कसाठी. सर्च केलं, या ठिकाणी लावलं आपण, या ठिकाणी असं लावलं, कंटेंट लावलं असं. समजा आता ह्याला इथे कुठं कुठं लावलं आपण, ओके, असं. सो यामध्ये तुम्हाला हे भेटतं समजा. त्यानंतर टेक्स्ट आहे, नंतर गॅलरी. गॅलरीमध्ये म्हणजे आपल्या गॅलरीमधले फोटोचा ऍक्सेस या ठिकाणी आपण अपलोड करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर ब्रँड, हे आपल्यासाठी नाहीये. ओके, हे लिव्ह इट. नंतर अपलोड. अपलोड म्हणजे आपल्या गॅलरी मधल्या, आपल्या फोन मधल्या आपण या ठिकाणी डेटा अपलोड करणार, फाईल्स अपलोड करणार, आणि त्याला आपण या ठिकाणी मॉडिफाय करू शकतो, किंवा त्याला आपण बनवू शकतो प्रॉपरली शून्यापासून. त्यानंतर टूल्स. हे टूल्स म्हणजे समजा तुम्हाला कोणते टेक्स्ट आहे त्याला बोल्ड करायचं, तुला त्यामध्ये तुम्हाला लाईक रिमूव्ह करायचं, तुम्हाला ड्रॉइंग करायचं, तर हे तेव्हा युजफुल होते वाला. त्यानंतर प्रोजेक्ट्स, आपण आता या ठिकाणी काय काय केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे ऍप्स, म्हणजे कंपनीचं असतं हे. इट इज नॉट नेसेसरी. ओके. मॅजिक मीडिया, हे पण तुम्हाला सध्याला गरजेचं नाही. पण आता आपण समजूया की आपण कंटेंट कसं बनणार म्हणून. चला, आपण जो कॉपी केला होता, आपण त्याला कंटेंटला पेस्ट करणार ठिकाणी. चला पेस्ट करूया आपण. आपण जेव्हा या ठिकाणी टेक्स्ट वरती क्लिक केलं, तुम्हाला अशी यामध्ये ऑप्शन येतात फंडसाठी पण. आपण यामधले कोणतं पण सिलेक्ट करूया. समजा ऍड अ सब हेडिंग, हे आपण सिलेक्ट केलं. जो कंटेंट आपण कॉपी केला, आपण त्याला ठिकाणी पेस्ट करणार होता. सिलेक्ट करायला पेस्ट करा. आलं का बरोबर. आता याला थोडंसं आपण प्रॉपर अरेंज करूया. आता हो का, तुम्हाला खाली या ठिकाणी ऑप्शन भेटतो साईज साठी पण, यावरती क्लिक करा. साईज मोठी छोटी करायची आहे बघा. मोठे केलं, साईज छोटे केलं, हे बरं आहे थोडस. बरोबर. आता हे आपण यूज केला. त्यानंतर परत आता ही आपली झाली हिटिंग. ठीक आहे. चला आपण जर परत एक वेळेस खाली काय, हे सब हिटिंग आहे. दररोज 4-5 तास मोबाईल वापरता, पण 1 वर्षानंतर मागे वळून पाहिलं तर काय बदललं असेल. आपण ते कॉपी केलं, जाऊया परत तिथे. परत आपण याला टेक्स्ट ऍड करूया. परत ऍड सबटायटल आणि पोस्ट केलं, हे असं मिक्स झालं. मग त्याला आपण थोडंसं खाली घेऊया, बारीक करूया त्याला आपण. हे सब हेडिंग आहे, याला आपण बारीकच ठेवणार. तर त्याला आपल्या प्रकारे ऍडजस्ट करून घ्या. सिंपल, सिंपल आहे हे. आता कलर ना हे तुम्ही तुमच्या प्रकारे याला ऍडजस्ट करू शकता.
कलरला. ठीक आहे. आता मी हेच घेतले. आपण ट्राय करूया, निळं घेऊन ट्राय करूया, निळं कलर दिसेल. तुम्हाला इथे ऑप्शन भेटतो कलर साठी. नाही, निळं चांगलं दिसत नाहीये. ठीक आहे. समजा आता हा कंटेंट थोडंसं बेटर वाटतंय, मग याला समजा आता तुम्हाला वाटतं की सर थोडंसं याला आणखी आपण व्यवस्थित करूया, मग तेव्हा तुम्हाला खाली इथे ऑप्शन भेटतात फंड्स म्हणून, यावरती क्लिक करायचं. बघा, ट्राय करा तुम्हाला कोणतं बेटर वाटतंय. ओपन सोर्स वाला असं होतंय, त्यानंतर अॅरी म्हणलं असं होतं, कॅनवा, मॉन्स्ट्रेट, ओपन सॅस, पॉपिन्स. आपण यामध्ये कोणतं पण ठेवू शकतो. समजा मी या ठिकाणी ठेवलं पॉपिन्स, किंवा समजा आणखी हलकं ठेवूया थोडस. खालचं आहे ना, यामध्ये आपण कोणतं वापरू शकतो, किंवा यामध्ये पण सेम आपल्याला जो फंट हवा तो वाला फंट आपण यामध्ये घेणार. पॉपिन्स. बनलं हे, असं बनलं. तो याचं आपण छोटे करूया का, तो बेटर वाटेल थोडस. आता काय करूया, आपली ही फर्स्ट स्लाइड तर बनली बरोबर. आता याला आपली लीड आहे ना, त्यांना आपल्याला शो करायचं की तुम्ही नेक्स्ट स्लाइड आपण बघा म्हणून. मग त्यासाठी आपण काय करणार, जरा एलिमेंट्स मध्ये या ठिकाणी सर्च करूया आपण एरो मार्क. एरो सर्च केलं आपण, हा आले तुम्हाला ऑप्शन या ठिकाणी. हो ना, हा सर्च केलं आपण ना, यामध्ये मल्टिपल ऑप्शन्स आले. कोणतं पण एखादं ऑप्शन सिलेक्ट करा, त्याला सिलेक्ट करूया आपण. हे आलं या ठिकाणी. हे बघा आलं या ठिकाणी. ओके. आता याला आपण ह्याचा कलर थोडं डार्क कलर, आपण थोडस याला हे करूया, म्हणजे हे करूया, म्हणजे डार्क हे करूया, लाईट आहे डार्क करूया याला. आरो मार्क कुठं पण एक कोपऱ्यामध्ये टाका छोटस. ठीक आहे. निळं बरं दिसणार नाही, नको, छान नाही. काळं, हा हे बरं आहे, हे छान आहे, हा ना. डन. किंवा आपण याला खाली पण टाकू शकतो, पण हा बेस्ट आहे, खाली पण टाकू शकतो. ओके. हे झालं. समजा तुम्हाला वाटतं सर मला याच्या मागे माझा एक वॉटरमार्क लावायचा, ज्यामुळे काय होईल की लोक याचा स्क्रीनशॉट घेऊन लोक पोस्ट करणार. मग तेव्हा काय करू शकतो आपण, परत टेक्स्ट वरती क्लिक करणार. समजा मी या ठिकाणी हा ऍड केला, माझं नाव ऍड करतो मी या ठिकाणी @वेकअप अंडरस्कोर सागर सर्च केला मी. ओके. आता या ठिकाणी हे मी टाईप तर केलोय. ओके. आता हे वॉटरमार्क दिसत नाही ना, हे खूप थिन दिसतोय, थिक दिसतोय बरोबर. मग आता याला आपण ना ऍज अ वॉटरमार्क वापरायचं. समजा आपण यावरती क्लिक करणार. आता आपल्याला याला तो डिम करायचा आहे. तुम्हाला खाली आता ऑप्शन दिसतो, हे बघा, आहे ट्रान्सपरन्सी म्हणून. यावरती क्लिक करणार आपण. हे बघा, कमी करा, कमी झालं. वाढवा, ठळक झालं. कमी करा, कमी झालं. ओके. आपण याला एवढं ठेवू शकतो. हे बघा, माझं याला एवढं ठेवलं. हे आता एक आपलं वॉटरमार्क झाला. आपण याला इथे लावू शकतो याला आपण, किंवा आपण यामध्ये याला असं क्रॉस करून काहीतरी आपण कुठे पण काहीतरी बॅकग्राऊंड लावू शकतो. आपण याला आपण बॅकग्राऊंड मध्ये लावू शकतो. थोडंसं आणखी ट्रान्सपरन्सी कमी करूया आपण यामध्ये. ट्रान्सपरन्सी आणखी कमी करूया. हे बघा, आलं का, जमलं, क्लिअर. म्हणजे याने काय होईल, समजा एखाद्या व्यक्ती तुमचं पूर्ण कंटेंट चोरला, किंवा त्याने तुमचा डाउनलोड करून टाकला, मग तेव्हा त्यांना समजेल की हा, ही जी पोस्ट आहे ह्या व्यक्तीची आहे. डन. समजलं. हे झालं पहिलं आपलं. त्यानंतर समजा आता काय करूया आपण,
आपण अगोदर आपली कुठली पण एक पोस्ट सिलेक्ट केली किंवा आपण एक थीम सिलेक्ट केली. आता आपण याच्यानुसारच पूर्ण आपल्या गोष्टी चेंज करणार. समजलं? वॉट इट क्लिअर? तुम्हाला कळलं इथपर्यंत गाईस? आर यू गाईस able to understand this? एक मिनिट कुठे गेलं? हम्म. समजलं ना? ओके, सिंपल एवढंच करायचं आहे. ओके, हे झालं फर्स्ट स्लाइड. आपण नाव तुम्हाला शो करतो की आपण याच्या मदतीने सेकंड स्लाइड, थर्ड स्लाइड कसं बनणार. क्लिअर? टाइप क्लिअर, एक वेळेस सर्वांनी क्लिअर टाइप करा. आता आपण काय करूया माहिती का, सेम हाच कंटेंट वापरून आपण नेक्स्ट स्लाइड पण बनवूया. ओके, याला आपण झूम इन करूया. आता बाकी आपण लागणार हे डिलीट करू, आपण पूर्ण हे डिलीट करूया. वी कॅन डिलीट दिस. अरे अरे, क्या हुआ क्या हुआ? वी कॅन डिलीट दिस. ठीक आहे. आता हा जो आहे ना, आपल्याला आपण पूर्ण डुप्लिकेट करूया, कारण आपले पूर्ण एक 6 स्लाइड्स आहेत. तुम्हाला खाली या ठिकाणी ऑप्शन दिसतो बघा, ऍड पेज डुप्लिकेट म्हणून. तुम्ही याला क्लिक करा डुप्लिकेट वरती. डुप्लिकेट एक झालं, डुप्लिकेट 2 झालं, 3 झालं, 4 झालं, 5 झालं, 6 झालं. आता एकूण 6 स्लाइड्स आहेत बरोबर. आता पहिले तर ठीक आहे आपल्याला. आता आपण पाहिजे सेकंड वाला. यावरती क्लिक करूया, ओपन करूया. आपण ओपन केलं. आता सेकंड मध्ये आपण काय करणार माहिती का, सेकंड मध्ये आपण सेकंड स्लाइडचं कंटेंट टाकणार. आता हे बघा या ठिकाणी आहे कुठला, सेकंड स्लाइडचं कंटेंट. आता काय करा माहिती का, या ठिकाणी खूप मोठा गेम आहे. हे बघा, हा आपली हेडिंग टाइप कॉपी केली, आपण कॉपी केली, कॅनवा ओपन केला. आपली या अगोदरची हेडिंग ही होती. आपण यावरती क्लिक करणार आणि याला सिलेक्ट करणार. आपण सिलेक्ट केलं आणि जे कॉपी केलं पोस्ट केलं या ठिकाणी. झालं पोस्ट बरोबर. आता हे थोडस डीम वाटतं बरोबर. मग याला आपण थोडस गाढ करू शकतो. क्लिक ऑन दिस. तुम्हाला खाली या ठिकाणी दिसतो ऑप्शन टेक्स्ट स्टाईल्स म्हणून. यावरती क्लिक करणार आपण. या ठिकाणी तुम्हाला हेडिंग, हेडिंग म्हणजे खूप मोठं दिसतं, सब हेडिंग म्हणजे थोडस लहान, आणि बॉडी. आपण क्लिक करणार या ठिकाणी बॉडी वरती, म्हणजे आपल्याला लहान दिसेल त्यामध्ये. मग त्या प्रकारे आपण त्याला ऍडजस्ट करूया. साईजवरती क्लिक करूया आपण आणि याला आपण मोठं ठेवूया, असं ठेवूया. ठेवलं, संपलं. वेळ अजून प्रगती नाहीये. टाइम इज गोइंग बट नो इम्प्रुव्हमेंट, नो डेव्हलपमेंट. त्यानंतर आता आपण काय करूया, आपला सेकंड सरचं कॉन्टेंट. सकाळी व्हॉट्सअप, दुपारी इंस्टाग्राम, रात्री युट्यूब. हा पूर्ण कॉपी केला. परत आपण या ठिकाणी हिला टाकलं, सिलेक्ट केला, पेस्ट केला. थोडस याला ऍडजस्ट करूया आपण. आता हे काय होत आहे, थोडस डिम होत आहे. परत एक खाली तुम्ही खाली टेक्स्ट वरती क्लिक करा, सब हेडिंग मध्ये क्लिक करा किंवा हेडिंगला क्लिक करा आणि आपल्या प्रकारे ऍडजस्ट करून घ्या. आलं का? सिंपल. वेळ जातोय पण प्रगती नाही. सकाळी व्हॉट्सअप, दुपारी इंस्टाग्राम, रात्री युट्यूब, दिवस संपतो पण काहीच नाही बरोबर. हे झालं सेकंड. परत थर्डला या, सेम प्रोसेस. ही कॉपी करा, वापस या, इथे या, हेडिंगला क्लिक करा, एडिट करा, हेडिंग पेस्ट करा, डिम झालं, यावरती क्लिक करा. परत एक वेळेस टेक्स्ट स्टाईल मध्ये जावा, डार्क करा याला, डार्क झालं. समजतं ना, सिंपल आहे.
परत एक वेळेस वापस या, आपला कंटेंट शोधा. हा कंटेंट आपला होता या ठिकाणी, याला कॉपी करा. कॉपी केलं, कॅनव्हा उघडला, इथे आलो, या ठिकाणी आपला कंटेंट पोस्ट केला. सिंपल. त्याला आपण आपल्या प्रकारे ऍडजस्ट करणार. साईज, सॉरी, क्लिक ऑन सब हेडिंग. या ठिकाणी क्लिक करा फॉन्ट साईज वरती, साईज मोठी छोटी ऍडजस्ट करा. समजा याला आपण असं ठेवलं, समजा, ठीक आहे. एक्झाम्पल आपण ठेवलेला असं प्रकारे याला आपण असं मोठं छोटे करू शकतो, असं पण. आता म्हणतो की सर थोडस मला हे व्यवस्थित वाटतं, मग त्याला आपण ना ह्याला इथे क्लिक करून एक तर राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला आपण याला घेऊ शकतो. यावरती क्लिक करायचं, तुम्हाला खाली दिसतो फॉर्मॅट ऑप्शन. क्लिक ऑन द फॉर्मॅट. हे बघा, असं केलं की राईट होतं, असं केलं की सेंटरमध्ये, इकडे केलं की शेवटला, असं केलं की थोडस गॅप पडतो त्यामध्ये. तर आपल्याला हाच बरा आहे, ठीक आहे. त्यानंतर याला आपण लहान मोठं करू शकतो, ठीक आहे. तुम्हाला आणखीन एक गोष्ट मी सांगतो. समजा तुम्हाला वाटतं की सर हे साईज आहे ना, एक्झॅक्टली हेच साईज त्या ठिकाणी आली पाहिजे, तिकडे तिकडे आली पाहिजे. मग तेव्हा आपण याला यावरती क्लिक करणार, 3 डॉटवर क्लिक करणार. तुम्हाला यामध्ये पहिला ऑप्शन दिसतो कॉपी म्हणून. कॉपी करायचं, कट करायचं आणि यायचं दुसऱ्या स्लाइडला. त्यानंतर इथे आपण कुठे पण क्लिक करायचं. समजा आपण मी या ठिकाणी क्लिक केलं, तुम्हाला असं वाटतं ऑप्शन भेटतो 3 डॉटचा. त्यावरती क्लिक करायचं, 3 डॉटवरती तुम्हाला ऑप्शन भेटतो पेस्ट करण्याचा. पेस्ट करा, सिंपल. आणि जो तुम्ही कंटेंट तुम्हाला हवाय तो वाला कंटेंट तुम्ही या ठिकाणी पेस्ट करा. समजा मी हा कंटेंट परत कॉपी केला आणि आलो बरोबर व्हॉट्सअपवरती, सॉरी कॅमेरावरती, आणि या ठिकाणी हे पेस्ट केलं, म्हणजे आपल्या यामध्ये साईज पण बिघडणार नाही. फक्त आपण काय करणार, याला डार्क करणार थोडंसं. आता डार्क करणार याला आपण ना आपला गरजेनुसार याला मोठे छोटे करू शकतो बेसिकली. डन. समजा तुम्हाला वाटतं की सर आता मी तुम्हाला सांगतो एक्झाम्पल. या ठिकाणी आहे काय पण नाही, समजा समजा तुम्हाला हे नाही या ठिकाणी. मग तेव्हा आपण काय करू शकतो माहिती का, समजा आता हे वाला आहे, तुम्हाला ह्याला तिकडे घेऊन जायचं. मग तेव्हा आपण यावरती क्लिक करणार, 3 डॉट, कॉपी करा किंवा कॉपी स्टाईल पण करू शकतो. कॉपी केल्या ठिकाणी आपण इकडे आलो, कुठे पण पेस्ट केलो आणि पेस्ट केल्या ठिकाणी आलं का नाही, बरोबर. तर आपण आपली प्रत्येक स्लाइड या ठिकाणी असे डिझाईन करणार. त्यानंतर समजा तुम्हाला या ठिकाणी आता कोणतरी समजा शेअर किंवा सेव्हचं तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनशॉट ऍड करायचं किंवा तुम्हाला स्टिकर ऍड करायचं आहे. मग तेव्हा तुम्ही या ठिकाणी सर्च करू शकता, सेव्ह म्हणून सर्च करा. सेव्ह आला का, सेव्हचा ऑप्शन, स्टिकर आला का, कॉपी करा, छोटं करा, झालंच. दिस इज व्हेरी व्हेरी इझी. समजलं ना, किती इझी आहे. फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. तुम्ही असे मल्टिपल एक्झाम्पल घ्या, तुम्ही असे वेगवेगळे ऑप्शन सिलेक्ट करा, होऊन जाईल त्यामध्ये. क्लिअर केस, क्लिअर, इझी आहे ना. डन. टफ नाहीये. जर तुम्ही समजा याला टफ केलं माइंड मध्ये, टफ आहे. ओके.
मग आता तुम्ही असं कंटेंट बनणार. चला, तुम्हाला ना मी शेवटची एक स्लाइड तुम्हाला बनवून दाखवतो. शेवटची स्लाइड तुम्हाला बनवून दाखवतो मी. म्हणजे त्यामध्ये आपण सिटी कसे ऍड करणार. ठीक आहे, एकच मिनिट. हे बघा, मी परत स्क्रीन शेअर करतो माझी. चला, आपण यामधला हा जो लास्ट आहे, हा वाला कॉपी करूया आपण. याला कॉपी केलं, कॅनवा ओपन केला. या ठिकाणी आपण याला पेस्ट, समजा याला आपण या ठिकाणी समजा आपण नेम स्लाइड ठेवूया. मग या ठिकाणी आपण याला पेस्ट करू शकतो. याला कॉपी करतो आपण. लेट्स कॉपी दिस. इकडे या, कुठे पण पेस्ट करा. बरोबर, हे वाला करत एक कॉपी करा, पेस्ट करा इथे. आलं का? सिंपल. समजा तुम्हाला आणखीन सिटी आहे, याला कॉपी करा परत. सिंपल, परत पेस्ट करा, वापस या, हा कंटेंट कॉपी करा, वापस जा, कॅनवा ओपन करा, आणि याच्या ठिकाणी आपला तो वाला कंटेंट आपण टाकलो. आलं का नाही? सिंपल. दिस इज व्हेरी इझी. फक्त गाईज, मला हे पोस्ट बनवायला ना ओनली लागतात 7 ते 10 मिनिट. ओनली 7 to 10 मिनिट्स लागतात मला. झाले तुमची पोस्ट तयार या ठिकाणी. एडिट करा, ह्याला कॉपी करा, कारण ते आपलं लास्ट स्लाइड आहे. आणि सेव्ह असतं ना, सेव्ह आपण फक्त लास्ट स्लाइड टाकायचं, सेव्ह म्हणून. हे बघा, डन. किंवा आपण या ठिकाणी आणखीन ऍड करू शकतो की शेअर पण करा म्हणून. तुम्हाला खाली हे बघा, क्लिक करायला मिळू शकते आणि सर्च करा शेअर म्हणून. शेअर आलं का? शेअर, हे बघा, लाईक करा, शेअर करा. हे बरं असं असं टाकलं समजा कुठे पण आपण, आणि म्हणलं की फॉलो करा. हे बघा, या ठिकाणी आला, फॉलो करा, फॉलो पण करा. सिंपल. दिस इज डेड इझी गज, डेड इझी. बट तुम्हाला थोडस प्रॅक्टिस करावं लागेल. सिंपल. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर आहे? डन डन डन. ठीक आहे, तर आपण यामध्ये कंटेंट सर्च करणार आणि अशा प्रकारे आपलं कंटेंट बनवणार. यामध्ये लवकर म्हणजे लोकांचा एंगेजमेंट वाढतो. तुमचं हुक स्ट्रॉंग आहे का त्यामध्ये, हे मॅटर करतं कुठं ना कुठं. ठीक आहे, तर आजपासून मी किती लोक क्रिएट करणार, चालू करणार. तुम्हाला फक्त मी या ठिकाणी ओनली वन एक्झाम्पल दिले. तुम्ही यामध्ये फ्रीलान्ससाठी करू शकता, क्लायंटसाठी करू शकता. ओके, क्लिअर? यू कॅन डू इट फॉर एव्हरीवन. क्लिअर गेस? क्लिअर? तुम्हाला सॉन्ग इथे टाकायचं नसतं. सॉन्ग आपण कुठे टाकतो माहिती का? इंस्टाग्रामवर टाकतो, इथं नाही टाकायचं. सॉन्ग आपण टाकतो मॅम इंस्टाग्रामला.
ठीक आहे. सिंपल आहे. आपण हे स्टेप्स यामध्ये फॉलो करणार, होऊन जाईल सिंपल. क्लिअर? डन. आयडियाला तुमचा फेस रिव्हील न करता पण या कंटेंट टाकू शकता म्हणून. व्हेरी इझी. कोणती लिंक? व्हॉट काइंड ऑफ लिंक? डन. ओके. हा आपला होता डे 2 आजचा बेसिक प्रोफाइल बिल्डिंग आणि बेसिक कॅज्युअल पोस्ट कंटेंट. ठीक आहे. बाकी तुम्हाला आता काही विचारायचं आहे? एनीवन वांट्स टू आस्क एनिथिंग? आणि क्वेश्चन्स आणि क्वेरीज सांगू शकाल?